100 फुटी पुतळा उभारण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजडीला तडे। आयुक्त म्हणतात असे काही घडलेच नाही। प्रत्यक्ष परिस्थिती काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आपला आवाजने। मोशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज 100 फुटी पुतळ्याच्या मोजडीला भेगा पडल्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली। यानंतर पिंपरीच्या महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी असे काही घडलेच नाही याबाबत व्हिडिओ प्रसारित केलाय। प्रकल्पाचं नेमकं सत्य काय असत्य काय? प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजडीला तडे गेल्याची बातमी सर्वत्र व्हायरल। आपला आवाज न्यूज नेटवर्कने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता प्रकल्पाच्या उभारणीसाठी दिल्लीतून आणण्यात आलेल्या सुट्ट्या भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजडीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। या संपूर्ण घटनाक्रम नंतर त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे हे देखील आले असता सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अशा पद्धतीने महाराजांच्या कामात होत असलेली विटंबना सहन करणार नसून आज या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर माझे मन रडत आहे अशा भावना व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला। तुषार कामटे यांची प्रतिक्रिया नेमकी काय ही पाहण्याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रसारित केलेला व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आज संध्याकाळीपासून काही सोशल मीडियाचे माध्यमावरून अशी एक काही न्यूज आली आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी जे आम्ही करतोय, जे की काम ऑनगोइंग आहे, इन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्याचा एक पार्टमध्ये काही भेगा पडलाय किंवा क्रॅक पडलाय। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट करणं याच्यासाठी खूप गरजेचं आहे। सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला PMRDचे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतोय। जवळपास 1 ते 1.5-2 वर्षापासून तो काम आपला सुरू आहे। सर्वात आधी या कामाच्यासाठी जगप्रसिद्ध स्कल्प्टर श्री राम सुतार ज्यांच्या मार्फत स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियामध्ये सरदार वल्लभभाई पटेल त्यांची मूर्तीची जी काही जगातली वन ऑफ द टॉलेस्ट स्टॅच्यूज आहे त्याचा पण सर्व काम राम सुतार साहेबांचे देखरेखमध्ये आणि तेच त्याचे स्कल्प्टर आहे। तर PCMCचे मध्ये होणारे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी PCMCने राम सुतार साहेबांनाच या कामासाठी एंगेज केलेला आहे। राम सुतार साहेबांचा जे फॅब्रिकेशनचा त्यांचा स्टुडिओ आहे जे की आपला NCR दिल्ली गुडगावमध्ये आहे, त्या ठिकाणून ते सर्व आपला फॅब्रिकेशन करून ब्रॉन्झचे जे संपूर्ण पार्ट्स आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट इथे करतात आणि ट्रान्सपोर्ट केल्यानंतर त्यांचा आपलं इन्स्टॉलेशन केला जाणार आहे। याच्यामध्ये आज रोजीच्या जे कामाचे जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये जे आपला मूर्तीचा किंवा जे आपला पुतळेचा जे आपला बेस असतो तो बेस आजपर्यंत तयार झालेला आहे ऑन ग्राउंड। पुतळेचा कोणताच भागाचा इन्स्टॉलेशन अजून सुरुवात झालेली नाही। याच्यामध्ये जे संपूर्ण पुतळेचा डिझाईन आहे त्याच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथ, स्ट्रक्चरल स्टेबिलिटीच्या साठी IIT बॉम्बेला एंगेज करण्यात आलेला आहे। राम सुतार साहेब, PCMC आणि IIT बॉम्बेची देखरेखमध्ये तो डिझाईन फायनल करण्यात आलेला आहे। कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी म्हणजे आता पेडेस्ट्रल पासून आणि पुढे जेव्हा आपण या पुतळेची ऍक्च्युअली उभारणी करणार आहोत त्यावेळी सुद्धा IIT बॉम्बेचे मार्फत याची कॉन्करंट इव्हॅल्युएशन केली जाणार आहे। याच्यासाठी फुल टाइम वेल रिनाउंड PMC म्हणून एक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग फर्म सुद्धा याच्यासाठी अपॉइंट करण्यात आलेली आहे, जेणेकरून पुतळेची स्ट्रेंथ असो किंवा आपलं बेसची स्ट्रेंथ असो, पेडेस्टलची स्ट्रेंथ असो, कोणतीच याच्यामध्ये काही उणीवा किंवा गॅप राहणार नाही। माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही। त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळेची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे। पार्ट बाय पार्ट ते पुतळेचा इन्स्टॉलेशन होणार आहे। 100 फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्ट मध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय
आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे राम सुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे. ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती होणार नाही. तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये. आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालंय, बेस तयार झालाय, पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही. आणि जेव्हा केव्हा आपण पुतळेची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध राम सुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांचे मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे. आणि IIT बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी इन्व्हॉल्व्ह आहे. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. मात्र पुतळा उभारण्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ठिकाणी स्वतः आता शरदचंद्र पवार गटाचे तुषार कामटे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते देखील या ठिकाणी पाहणीसाठी आलेत. एकंदरीत कसं पाहतंय, आयुक्तांनी कालच एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता ज्यामध्ये त्यांनी ही बाब फेटाळून लावली, मात्र आपण स्वतः आता या ठिकाणी आहोत, या ठिकाणी पाहिले की या ठिकाणी तडे गेलेत, काय सांगाल? आज तुमच्या माध्यमातून बाईट देताना अक्षरशः वेदना होत आहेत. माझं मन रडतंय. आज जे आपली अस्मिता आहे, जे आपले महाराज आहेत त्यांची एवढी अवहेलना झालेली आहे. त्यांचा इतिहास आपण पाहिला असेल, संघर्ष काय महाराजांच्या वाटायला आलेला आहे आणि आज त्यांच्या पुतळ्याचे उभारणी होत असताना इथं संघर्षच होत आहे. आज तुम्ही पाहत असाल, काल माननीय आयुक्तांनी साहेबांनी सांगितलं हे जे पाठ आले ते दिल्लीतले फोटो आहेत. मला असं म्हणायचं आहे का, मोशी हे दिल्लीमध्ये स्थायिक झालेले आता आयुक्त साहेब, हे दिल्ली नाही, हे मोशी ते पिंपरी चिंचवडमध्ये आहे. आणि ज्या पिंपरी चिंचवडमध्ये ही जागा तुम्ही फायनल केली होती तिथं 5 कोटीचा खर्च केलेला आहे, तिथं भ्रष्टाचार आपण लोकांनी केला आहे, तोच पुन्हा आपण महाराजांच्या कामामध्ये केलेला आहे. ब्रांच जातो कधी क्रॅक जात नाही, त्याला गंज लागत नाही, म्हणून ब्रांचमध्ये काम द्यायची निविदा आपण काढली होती. पण हा नक्की ब्रांच आहे का? त्या राम सुतारांनी नक्की ब्रांचमध्ये काम केलेलं आहे का? त्याला काम महापालिकेने दिलेलं आहे का? आधीच तुम्ही 1.5 वर्षाची मुदत असताना त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि त्या धनेश्वर ठेकेदारांनी राम सुतारांचा कॉन्टॅक्ट केलेला आहे, महापालिकेने केलेलं नाही. आज तुम्ही ती PMIसाठीची जागा 49 कोटीला विकत घेताय, 60 कोटीचा पुतळा तुम्ही 110 कोटी घालवताय. ह्याच्यामधले पैसे तुम्ही खाताय. किती लाज वाटले पाहिजे आयुक्त साहेब, तुम्हाला लाज वाटले पाहिजे. तुम्ही भाजपचे प्रवक्ते झालात हे लक्षात घ्या. तुम्ही भाजपचे प्रवक्ते होऊ नका. किंवा आमची अस्मिता आहे ही महाराष्ट्राची नाही, या भारताची अस्मिता आहे. आणि जर याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी केली पाहिजे. राम सुतारांनी नक्कीच हा ब्रांच धातूमध्ये केल्या का त्याची चौकशी केली पाहिजे. आणि माझं शासनालाही निवेदन असेल, ज्या राम सुतारांना हे काम जमलं नाही त्यांना पुन्हा महाराजांचं काम तुम्ही लोकांनी मालवणचं देताय, ही खूप मोठी शोकांतिका आहे. अरे खा ना पैसे खायला काय नाही, आम्ही नाही म्हणतोय का? तुमचा जन्मच पैसे खाण्यासाठी झाला आहे. शिंदे असतील, फडणवीस असतील, अजित पवार असतील, तुमचं शासन हे नेहमी पैसे खाण्यामध्ये मग्न आहे. तुम्हाला अस्मितेचं गरज नाही आणि तुम्हाला कुठल्या वडीलधाऱ्यांची आपुलकी नाही आहे. तुम्ही फक्त ठेकेदार पोचण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध पहिल्यांदा या माध्यमातून करतोय. फक्त मोदडीचीच नव्हे, तुम्ही हे बाकीचं हे पाहिले असेल पाठ प्रत्येकाला भेगा गेलेला आहेत किंवा अवस्था पाहिली तुम्ही, सांडपाणी इथं आलेलं आहे, त्या पाण्यामध्ये हे पाठ पडलेले आहेत. हे काय तुमचं महाराजांबद्दल आपुलकी आहे? तुम्ही फक्त महाराजांचा मतदानासाठी उपयोग केलेला आहे आणि त्या मतदानासाठी तुम्ही महाराजांचा वापर केलेला आहे. पण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. या 2 दिवसामध्ये तुम्ही चौकशी लावली नाही आयुक्त साहेब तर आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत. हा इशारा मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देतोय, माननीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून देतोय. आज तुम्ही याच्यामध्ये चौकशी केली नाही आणि आज तुम्ही पाहिलं असेल आतमध्ये येताना गेट लावून घेतलं होतं, गेट उघडत नव्हते. आमच्या मुलांनी गेटवरून उड्या घेतल्यात आणि ते लॉक तोडलेलं आहे. म्हणजे आम्ही आपल्या महापालिकेच्या वास्तूमध्ये यायला पण आम्हाला बंदी असेल तर आपला देश नक्की लोकशाहीच्या दिशेने चाललाय की हुकुमशाहीच्या, हे आज बघण्याची गरज पडलेली आहे. आणि मला ह्याच्यामध्ये बिलकुल राजकारण करायचं नाही. ज्या पद्धतीने महाराजांना पुतळा पडलाय त्याच पद्धतीने हा पाया असतो, तो पाया तुमचा भक्कम नसेल तर वरची बॉडी कशी त्याच्यामध्ये राहू शकते हे तुम्ही पहिलं संशोधन केलं पाहिजे. आज मोजळीला तडे गेलेत, उद्या पायाला जातील. तुम्ही ते सांगणार आहात का की हा अजून दिल्लीमध्येच आहे म्हणून? हे आयुक्त साहेब, हे दिल्लीमधले फोटो नाही, हे आपल्या मोशीमधले फोटो आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमची केबिन सोडून शहरामध्ये फिरा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दिल्लीमध्ये आहात का मोशीमध्ये आहात. माझा आयुक्तांच्यावर आरोप आहे. आयुक्त इथले स्थानिक आमदार, तिन्ही आमदार याला जबाबदार आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो.
हे मतदानासाठी फक्त चाललेला गाजावाजा आहे. कालपासून जो नेगेटिव्ह सेट गेला आहे ते फेक न्यूज आहे. त्या फेक नाही. पिंपरी चिंचवडमधील तमाम जनतेला मी सांगू इच्छितो, तुम्ही स्वतः इथं या. राजकारणाचा पार्ट नाही, तुम्हालाही समजलं पाहिजे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. आणि इथली परिस्थिती पाहिली तर आयुक्त साहेब नक्कीच इथं दंगली होतील हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या 2 दिवसामध्ये इथलं गवत, सांडपाणी आणि आमच्या महाराजांच्या आणलेले जे अवशेष आहेत ते तुम्ही व्यवस्थित योग्य जागी नेले नाही, त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं नाही तर नक्कीच आम्ही महापालिकेलाही ढोकल हा आज इशारा आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून देतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ह्याला भेगा गेलेले आहेत, काही अजून पार्ट आहेत त्यांना देखील भेगा गेलेत, काही मागे जर आपण पाहिलं तर लोखंडांना गंज पकडलाय. आणि जर आपण पाहिलं तर ही तीच जागा आहे, जुनी जागा आहे, ज्या ठिकाणी जवळपास 37% काम पूर्ण झालं होतं. मात्र अचानकपणे ही जागा बदलण्यात आली. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही जागा नेण्यात आली. असं म्हटलं जाते की या ठिकाणी जागा अपुरी पडत होती. पण स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की जर जागा अपुरी आधीच पडत होती तर तुम्ही बांधकाम का केलं? 37% बांधकाम झाल्यानंतर तुम्ही निर्णय का बदलला, ह्याच्यावर काय सांगाल? त्यांना फक्त ठेकेदार पोसायचे आणि पैसे घ्यायचे एवढंच काम होतं. कुठलाही पुतळा असेल हा दर्शनी भागामध्ये पाहिजे, लोकांना जाता येतं त्याचं दर्शन व्हायला पाहिजे, त्यातनं लोकांनी संस्कार घेतले पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. पण इथं जाणून बुजून ह्या जागेमध्ये आतमध्ये महाराजांची पुतळा इथं उभा केला गेला. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं आतमध्ये जागा आहे, ते लोकांनी सांगितलं ही चुकीची जागा आहे. तेव्हा त्यांनी PMRDची 49 कोटीला जागा घेतलीत. आणि त्याच्यात पण आपले आयुक्त माशे यांनी लिहून दिलेलं आहे भविष्यामध्ये आमचा इथं पुतळा झाला नाही तर आम्ही आर्थिक व्यवसाय तिथनं किंवा उत्पन्नाचं साधन होईल असं आम्ही तिथं कुठलंही काम नाही करणार. म्हणजे आपले 49 कोटी हे पाण्यात घालवण्याचं काम ह्या शासनाने आणि ह्या आयुक्तांनी आणि तिथल्या 3 आमदारांनी केलेलं आहे. हा आमचा ठाम आरोप असेल. आणि भविष्यात पण तिथं तुम्ही आत्ता जाऊन पाहिलं असेल तिथली परिस्थिती, त्यांनी जे बोरस बांधलेले आहे किंवा जे बांधकाम केलेलं आहे ते काय क्वालिटीचं आहे. तुम्ही 14.5-15 कोटी रुपये त्याला दिलेले आहेत, पण त्या पद्धतीचं काम झालेलं आहे का हे तुम्ही तपासलं पाहिजे. आज हा पुतळा तुम्ही 100 फुटी ब्रांचा पुतळा ते पेलू शकत नाही त्या बांधकामावर, म्हणून या अशा पद्धतीचं काम त्यांनी मॅनेज केलेलं आहे. माझा हा थेट आरोप असेल. हा कालांतराने जसा महाराजांचा पुतळा पाडण्यात आला तसाच संभाजी महाराजांच्या पुतळ्याची परिस्थिती होऊ शकते आणि ते आम्ही होऊन देणार नाही. याच आपल्या माध्यमातून सांगतो. आयुक्त साहेब, हे 3 आमदार, तुम्हाला विनंती असेल तुम्ही भ्रष्टाचार करा, तुमचं काम आहे, पण कशामध्ये करायचं हे पण तुम्हाला सत्सद्विकुद्धीला समजलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये ही वस्तू जे मोजडीला क्रॅक गेलेत हे बदललंच पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं काम इथं केलं पाहिजे. तुम्ही 1.5 वर्षाचा 2 वर्ष मुदत वाढून दिलेली आहे, भले अजून 6 महिने आमची मुदत वाढून घ्या, पण आमच्या महाराजांचा सन्मान आणि महाराजांची पुतळा इथं चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही आमची आपल्याला विनंती असेल. आज आम्ही महाराजांच्या इथं येताना आम्ही पायातल्या जोडे बाजूला काढतोय आणि तुम्ही लोकांनी महाराज आमच्या चिखला पाण्यात ठेवलेले आहेत, ही शोकांतिका आहे. आम्ही आमच्या महाराजांचा अपमान कधीही सहन नाही करणार. नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे होते. त्यांनी देखील महानगरपालिका आयुक्तांवर गंभीर आरोप केले की ह्या संपूर्ण कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कालच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की कोणत्याही प्रकारचे भेगा जे आहेत त्या ह्या मोजडीला किंवा कुठल्याही पाटला गेले नाहीत. आपण स्वतः आपला आवाजच्या माध्यमातून या ठिकाणी आलो, या ठिकाणी शहानिशा केली असता आपल्याला या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी भेगा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याला नक्की जबाबदार कोण, ह्याचा शोध जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला पाहिजे. नाहीतर या ठिकाणचे स्थानिक नागरिक असेल, तुषार कामटे असेल, यांच्या माध्यमातून या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील इशारा महानगरपालिकेला देण्यात आला आहे. कॅमेरामॅन मानव शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.